श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता थोड्याच दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र पावन असा महिना आहे. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी याकरता आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारांचे व्रत हे करत असतो. स्वतः श्रीहरी विष्णूंनी मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हे सांगितले आहे. सगळ्या महिन्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र पावन असा जो कुठला महिना असेल, सर्वश्रेष्ठ असा महिना असेल तो म्हणजेच मार्गशीर्ष महिना, असं या महिन्याचं वर्णन भगवान श्रीहरी विष्णूंनी केले आहे. आपण ज्याप्रमाणे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र पावन असा महिना मानत असतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सुद्धा अत्यंत पवित्र आणि पावन महिना आहे. श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे आपण भगवान श्री शंकरांची पूजा ही करत असतो, त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे पूजन हे आपल्याला करायचे असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मीचे पूजेसोबत आपल्याला श्रीहरी विष्णूंचे पूजन हे सुद्धा करायचे असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मीची कृपा सदैव राहावी याकरता आपण तिचे पूजन करत असतो आणि याच महिन्यामध्ये जर आपण माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही वस्तू असतात, त्या जर आपण आपल्या घरी आणल्या तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षितही होत असते. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ असा महिना आहे आणि या शुभ महिन्यामध्ये जर आपण आपल्या घरासाठी अत्यंत शुभकारक परिणाम देणाऱ्या अशा वस्तू खरेदी केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला अत्यंत शुभकारक असेच ठरत असते. तर आता आपण या वस्तू कोणत्या आहेत ज्या काही आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करून आणायच्या आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्या स्थापन करायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहितीही घेऊया. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच माता महालक्ष्मीची मूर्ती. कमळामध्ये बसलेली अशी माता महालक्ष्मीची मूर्ती ही आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि ती मार्गशीर्ष महिन्यातल्या या येत्या पहिल्या गुरुवारीच तिची स्थापना ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे. महालक्ष्मी मातेची मूर्ती ही आपल्याला बसलेली असेल कमळामध्ये अशीच आणायची आहे. उभी असलेली मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची नाही आहे. माता लक्ष्मी ही चंचल असते आणि उभी असलेली माता महालक्ष्मीची मूर्ती ही आपल्या घरामध्ये जर आपण आणली तर ती आपल्या घरी फार काळ काही टिकत नाही. ती चंचल असल्यामुळे तिचे वास्तव्य हे आपल्या घरामध्ये चिरस्थायी स्वरूपात राहत नाही. त्यामुळे आपल्याला कमळामध्ये बसलेली अशी मूर्तीच आपल्या घरी आणायची आहे. ही मूर्ती तुम्ही चांदीची घेतली तरी चालेल किंवा पितळेची घेतली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता महालक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचं आसन आहे. त्याचप्रमाणे श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मींचा वास आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करून त्याची अगदी नित्यनियमाने पूजा होत असेल आणि त्याचप्रमाणे कुंकुमार्चन सुद्धा होत असेल, त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही. श्रीयंत्र तुम्ही छोटं घेतलं तरी चालेल, मोठं घेतलं तरी चालेल, पण श्रीयंत्र घेताना ते धातूचंच असावं आणि पोकळ सुद्धा नसावं. ज्या घरामध्ये नेहमी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे केलं जातं त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य हे कायमच असते. आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन करण्यासाठी श्रीयंत्र घेत असू तर ते छोटंच घ्यायचं आहे आणि जर कुठे तुमचं शॉप असेल, कुठे दुकान असेल किंवा कुठलं ऑफिस असेल तर तिथे तुम्ही मोठं श्रीयंत्र घेऊन ते स्थापन करू शकता. पण देवघरामध्ये स्थापन करण्यासाठी छोटंच हे श्रीयंत्र आपल्याला घ्यायचं आहे. श्रीयंत्र म्हटलं म्हणजेच त्याभोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही ठेवायचीच असते. त्यामुळे आपल्याला श्रीयंत्रासोबतच कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा घ्यायची आहे. या कमळगट्ट्याच्या माळेमध्ये कमळाचे बीज असलेले मणी असतात. कमळाचे फुले आपल्याला नेहमी माता लक्ष्मीला अर्पण करण्याला तर काही मिळत नाही. त्यामुळे ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्राभोवती ठेवायची असते. कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ही माळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे. यामुळे माता लक्ष्मीला 108 कमळाचे फूल अर्पण केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला श्रीयंत्रासोबत कमळगट्ट्याची माळ सुद्धा आणायची आहे. त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच माता लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंचे पाय चिपत असलेला फोटो. हा फोटो सुद्धा आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे आणि त्यामुळे हा फोटोसुद्धा आपल्याला खरेदी करून आपल्या देवघरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्थापन करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कुबेर यंत्र. कुबेर देवता ही धनाची देवता आहे, पण कुबेर देवतेची मूर्ती ही काही आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये कुबेर यंत्र हे आणून त्याची स्थापना ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे. त्यानंतर आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच हळद. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि म्हणूनच आपण उंबरठ्याला सुद्धा हळदीचे लेपन हे करत असतो आणि यासाठीच आपल्याला या महिन्यामध्ये हळकुंड हे खरेदी करायची आहेत.
हळकुंड खरेदी करा, नाहीतर हळद खरेदी केली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरामध्ये शंखाची सुद्धा स्थापनाही करायची असते। जर तुमच्या देवघरात शंख नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंख हा आणायचा आहे आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाची अशी माता लक्ष्मीची पावलंही आपण आपल्या मुख्य उंबरठ्यालाही लावत असतो। तर ती सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्याला जर तुम्ही अजूनपर्यंत लावली नसतील तर ती सुद्धा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याला ती लावायची आहेत। त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे ते म्हणजेच कुलदेवीचा फोटो किंवा टाक हा जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तो सुद्धा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे। त्याचप्रमाणे जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणायची आहे आणि तिची स्थापना आपल्या देवघरामध्येही करायची आहे। ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्तीही असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरताही पडत नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा ही स्थापन करायची आहे। त्याचप्रमाणे गजलक्ष्मीची जोडी ही सुद्धा आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। तर यापैकी तुमच्याकडे ज्या काही वस्तू आधीच असतील तर त्या तुम्ही नाही आणल्या तरी चालतील, पण ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील तर त्या जरूर आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन या करायच्या आहेत। मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र, पावन आणि शुभ असा महिना आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये लक्ष्मीकारक, लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या काही महत्त्वाच्या वस्तू असतात त्या आपल्याला खरेदी करून या आणायच्याच असतात। इतर वस्तू जरी आपल्या देवघरामध्ये असल्या तरी हळद अशी वस्तू आहे की जी आपण आपल्या घरामध्ये असली तरी थोडी सुद्धा जरी हळद आपण खरेदी करून आणली तरी सुद्धा चालेल। म्हणून हळद ही वस्तू तरी नक्कीच खरेदी करा। तर याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या काही महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत लक्ष्मी पूजनामध्ये त्या आपण ठेवत असतो, अशा या वस्तू मी तुम्हाला आज सांगितल्या आहे की ज्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करून स्थापना करायच्या आहेत। यापैकी तुम्हाला ज्या वस्तू या खरेदी करून आणता येत असतील त्या तुम्ही नक्कीच आणा। त्याचबरोबर आपण जे श्रीयंत्र हे आपल्या घरी स्थापन करणार आहोत त्या श्रीयंत्रावर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती सेवा करायची याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर टाकणारच आहे। त्यामुळे चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।